ओबीसी बंधूंनो, माझी सर्वांना विनंती, आपल्या नियोजन करा. आपल्यामध्ये कुणी उठायचं काही बी बोलायचं हे चालत नसतंय. आपण नियम जे ठरतील त्या नियमाने चला. आता या ठिकाणी प्रत्येक जण जर भाषण करत बसला, प्रत्येक जण बोलत बसला तर वेळ लागेल आपल्याला त्यांची सभा ऐकायची. आपल्याला जो मोर्चाचा वेळ दिलाय केज मध्ये, तर भूतोन भविष्यात आपण सर्वांनी मिळून एक तो मोर्चा सक्सेस करू. आणि आपल्यामध्ये आता इथं पुढारी, आता मी स्पष्ट बोलतो, इथं सगळे सर्वसामान्य माणसं गावात आहेत. इथं सगळे 75% पुढारी. भाषण जर करायला बसलो आपण सगळे तर आपल्याला तो वेळ जाईल. तर माझी विनंती सगळ्यांनी, इथं कुणी भाषण करत बसू नका. आपण सर्वजण मिळून या सभेला चला. आणि आपण येणाऱ्या ज्या सभेची आपली जी तारीख हाके साहेब आपल्याला देतील, ती तारीख सर्व शक्तीनिशी साम दाम दंड लावून मोठ्या प्रमाणात आपण ती सक्सेस करा. एक विनंती आहे, कार्यक्रम संपला नाही. मोर्चाचं खरं नियोजन इथून पुढे चालू झाले. 2 मिनिट सर्वांनी माझी विनंती. बाकीचे लोक मुंबईला जाऊन 15-15 दिवस बसले. खाली बसा 5 मिनिट. माझी सर्वांना विनंती आहे, माझी मित्रांनो, मोर्चाची बैठक आहे, मोर्चाचीच बैठक आहे. तुम्ही सगळेजण खाली बसा. तुम्ही काही अडचणीचा विषय समजून घ्या. आपल्या ओबीसीची बैठक ही मोर्चामध्ये सक्सेस झाली पाहिजे. मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट समजून घ्या. मनोज जरांगे पाटलांनी एक आव्हान केलं की एकही मराठा घरामध्ये बसलेला दिसणार नाही. सगळेचे सगळे तिथं मुंबईमध्ये गेले होते. आज या ठिकाणी आपण ओबीसी पक्ष गेले खड्ड्यामध्ये, तिकडे तुम्ही ते घेऊन बसू नका. सध्या एकच गोष्ट एक लक्षात घ्या, मला काय जे माझ्यावरती कोणाला काय करायचं असेल भविष्यात ते करू द्या. पुढाकार आम्ही घेतलाय. आम्ही कायम शेवटपर्यंत ओबीसी समाज सोबत आहोत. राजकारण गेलं खड्ड्यामध्ये तिकडे. एक गोष्ट समजून घ्या भावांनो, सरांच्या पाठीमागे प्रचंड व्याप आहे. पंकजाताईंना टार्गेट केलं जातं, धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट केलं जातंय, छगन भुजबळ साहेबांना टार्गेट केलं जातंय. हे टार्गेट केलेलं कुठेतरी थांबावं लागेल आपल्याला. तुम्ही आम्ही कमी नाहीये. 8 करोडांची संख्या आपली ओबीसीची महाराष्ट्रभरामध्ये. समजून घ्या. या गोष्टीमधलं एकच मला तुम्हाला आव्हान करायचंय. 19 तारखेला जर आपल्याला मोर्चा काढायचा आहे, एक माणूस आणि आपल्या घरातली माय बहीण घरामध्ये थांबली नाही पाहिजे. सगळे दुसरी गोष्ट समजून घ्या. काय दादागिरी करून आज तिथं सर येत आहेत, तिथलं बॅनर फाडले. सगळे शिंद झालं तर तुम्ही आणि सगळे. मला वाघांचा त्या अभिमान आहे तिथल्या. रोडवरती येऊन त्यांनी आव्हान केलं तिथं. आणि धोरणेचं बॅनर काढून त्या ठिकाणी गोपीनाथ मुंडे साहेबांचं, आयलेंद्र होळकरांचं आणि भगवानदारांचं बॅनर त्याला लावलं. ह्याला म्हणायचं मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, राजकारण करायचं नाही. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. मला शिवाय बघतात तर तुम्ही सोशल मीडियावरती बघतात तर तुम्ही सगळे बोला. या ठिकाणी माझे सगळ्या पुढाऱ्यांना तुम्ही बोला. मग मी गेलं खड्ड्यात तिकडं बोला. तुम्ही बोललंच पाहिजे. जर तुम्ही बोलले नाही तर उद्या तुमच्या घराची कडे वाजवले कमी करणार नाही. तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. आज आम्ही प्रबोधन करतो. राजकारणाचा प्रश्न येतो कुठे, काय संबंध आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल बाजूला माझं फेसबुक ओपन करून बघा आणि खाली माझी आई बहीण काढली होती. बघा एकदा तुम्ही काय संबंध आहे. जर ज्या ठिकाणी जर आपण लढतोय तसं ते लढतोय, तसं आपण लढतोय. काय चुकीचं करतोच आपण या ठिकाणी. मित्रांनो, बाकीचं राजकारण जेव्हा वेळ येईल तेव्हा पाहू. आज विषय ओबीसीचा आहे, आपल्या नेत्यांचा आहे. चिल्लर चल्लर गोष्टीमध्ये आपल्याला अडकून त्या ठिकाणी ओबीसीच्या नेत्याला टार्गेट केलं जातं. ओबीसी जात आणि ओबीसी नेतृत्व संपायची ह्यांची तयारी चालू आहे. ही आपल्याला हाणून पाडायची म्हणजे पाडायची. एक गोष्ट ऐकून सांगतो, ज्याला जे समजायचे ते समजा. आमच्या एखाद्या बांधवाला, गोरगरीब बांधवाला एखाद्या गावामध्ये 100 घरं असतील, 10 घरं असतील, आणि जर त्यांच्या नादी लागण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, आमच्या छातीवरती वार घेऊ. परंतु त्या भावाचं बलिदान किंवा त्या भावाचं अन्याय होणार नाही. या ठिकाणी कानडी माळेगाव आहे. या ठिकाणी मला आवर्जून सांगा वाटतं, अभिनंदन वागव तुमचं. तुम्ही शहरामध्ये तुम्ही वागत का देताल. अरे भारताचे महाराष्ट्राचे नागरिक आहेत आपण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत वाढलेलं. छत्रपती शिवाजी महाराजांना जर सगळ्यात कोणी जास्त साथ दिली असेल तर त्या 18 पगड जातील. तुम्ही मी ओबीसी बांधवाने दिलेली. एक म्हणतात एकच सांगतो, हा मराठवाडा निजामाच्या तावडीत होता. निजामाच्या चाकरी कुणी केलं हे मला नव्यानं सांगायची तुम्हाला गरज नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा कुणी केली
हेही मला तुम्हाला सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे एकच काम करा, सर नाही येऊ शकलं हरकत नाही. आता प्रत्येकाला हाके सर व्हावं लागेल, प्रत्येकाला मुंडे साहेब व्हावं लागेल, प्रत्येकाला धनंजय मुंडे साहेब व्हावं लागेल, प्रत्येकाला छगन भुजबळ साहेब व्हावं लागेल, प्रत्येकाला पंकजाताई व्हावं लागेल. अन्यथा तुमचं माझं जगणं मुश्किल आहे. तुम्ही समजून घ्या, या गोष्टी तुम्ही समजून घ्या भावांनो. पाच झाला आता 2 वर्ष झालं सहन करत आलोय आणि ज्याला काय करायचे ते करून घ्या म्हणून आम्ही आणि भावांनो प्रत्येक गावामध्ये आम्ही येणार आहे. आम्हाला मदत भेटेल नाही भेटेल, प्रत्येक गावामध्ये आम्ही येणार आहोत. प्रत्येक गावामध्ये तुम्हाला आवाहन करण्यासाठी, माय बहिणींना आवाहन करण्यासाठी आणि 19 सप्टेंबरला शुक्रवारी भावानी चौकातल्या केस तहसील पर्यंत मोर्चा काढायचा आहे आणि झुंडशाही करणारे जे आहेत त्यांना टाकून द्यायचे की आपण पण कमी आहे. आता